नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। म्हणतात ना की तुम्ही तुमचा विचार केला नाही तर तुमचा जग कोणीच विचार करणार नाही, आणि ती अंतिम सत्य आहे। कारण की पहिली गोष्ट की कोणत्याही गोष्टीची सुरुवात हे आपल्यापासून होते, आणि आपण जेव्हा आपला विचार करायला लागतो तेव्हा समाजात आपला विचार चांगल्या पद्धतीने होऊ लागतो। मी बोलण्याचा माझा सगळ्यात मोठा जो दक्षिक्षेप आहे, जो काही माझा कल आहे, तो ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा घोटाळा आज जवळपास तब्बल 1 वर्ष झालं आहे। 2 दिवाळ्या आपल्या कडू करून या कडू लोकांनी आपली स्वतःची चांदी करून घेतली। भले या सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर आणि यशवंत कुलकर्णी हे जेलच्या भाकरी खात असतील ना, तरी त्यांची जी करविती आहे ती अर्चना कुटे आज मोकाटपणे मस्त पद्धतीचं लाईफस्टाईल जगते, आणि ज्या पद्धतीच्या लाईफस्टाईलची त्यांना सवय आहे, मॅकडॉनल्ड्सचा बर्गर किंवा इत्तेंभूत गोष्टी की कोणाच्या खाण्यापिण्यावर जाऊ नये, पण जी लाईफस्टाईल त्यांची आहे ती लाईफस्टाईल जगण्यासाठी त्या आज मोकळ्या आहेत। कारण की पोलिसांना याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। कारण की जवळपास ईडीने आता ही 4थी प्रेस नोट ही रिलीज केली आहे, आणि ही 4थी प्रेस नोटमध्ये ईडीनं स्पष्टपणे दाखवलं आहे की ईडीच्या कारवाया कशा पद्धतीने चालू आहेत। जी काही संपत्ती ईडी आज आपल्या पद्धतीनं जप्त करते किंवा ज्या पद्धतीने ईडीनं आपला कारवाईचा धडाका सुरू केला आहे, त्या मनी ट्रेलच्या संदर्भातून फॉरेनमध्ये ज्या काही यांनी शेल कंपन्या उभ्या केल्या होत्या, त्या शेल कंपन्याच्या माध्यमातून जे काही तथ्य आहेत ती ईडी शोधायच्या मार्गावर आहे। पण प्रश्न मला महाराष्ट्र पोलीस किंवा बीड पोलिसांवर येऊन ठेपतो। या बीड पोलिसांनी कमीत कमी आता तरी नैतिकता बाळगावी। परवा दिवशीच माझा ॲडव्होकेट विजयकुमार धांडेंशी बोलता विषय झाला, तर ते म्हणले की या दोन्ही लोकांसाठी आता पुण्याचं कर्म आहे की त्यांनी जे काही आयुष्यात पोलीस खात्यामध्ये काम करत असताना त्यांच्या हातातून अजाणतेपणी काही चुका झाल्या असतील किंवा काही काय म्हणतात त्याला, जे काही गोष्टी झाल्या असतील, पण त्यांना ही देवाने दिलेली ही शेवटची सुवर्ण संधी आहे। मी श्रीमान बीडचे DYSP गोल्डे साहेब आणि श्रीमान SP बारगळ साहेब यांच्या संदर्भात बोलतो आहे। या दोघांचाही आता रिटायरमेंटचा काळ जवळ आला आहे, आणि रिटायरमेंटच्या काळामध्ये काही पुण्याची जी शिदोरी असते ती आपण आपल्या सोबत घेऊन जावी। प्रत्येकजण हेच करतं की जेव्हा सुरुवातीच्या आयुष्यामध्ये काही चुका झालेल्या असतील, त्या निवृत्तीच्या काळामध्ये आपल्यासोबत चांगले संदर्भ जोडावे आणि चांगल्या पद्धतीच्या आपल्या पाऊलखुण्या आपल्या डिपार्टमेंटमध्ये राहाव्या यासाठी प्रयत्नशील असतं। अशी संधी या दोघांनाही आहे। ही अर्चना कुटे आणि जो काही यांचा संचालक मंडळ आहे जो फरार, जर त्यांच्या जर हाती खऱ्या अर्थाने लागला ना, तर खऱ्या अर्थाने ठेवीदारांची पुण्य लागतील। आणि दुसरा भाग म्हणजे सध्या निवडणुकीचे वारे जोरात सुरू आहेत, रणधुमाळी चांगली पेटलेली आहे। पण मित्रांनो, तुमच्या संदर्भात आजही एकही उमेदवार, महाराष्ट्रातला एकही उमेदवार, म्हणजे या 52 शाखेचा जो कारभार चालायचा, ते 52 शाखा तर इंदूरची आहे, पण 51 शाखा ज्या महाराष्ट्रात कार्यरत होत्या किंवा मराठवाड्यात कार्यरत होत्या ना, त्या कार्यरत असणाऱ्या ठिकाणच्या एकही लोकप्रतिनिधीची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आजपर्यंत तुमची वाच्यतासुद्धा केलेली नाही। म्हणजे याचा अर्थ काय की तुमचा वापर फक्त कडीपत्त्यासारखा होणार आहे, आणि हे तुम्ही निश्चित लिहून घ्या। कारण की तुमची गरज जोपर्यंत यांना होती तोपर्यंत तुमच्या मतदानासाठी तुमच्या घरापर्यंत, तुमच्या दारापर्यंत येऊन हे पाया पडतील, पण तुमचा जो अडकलेला प्रश्न आहे तो अडकलेला प्रश्न यांच्या काहीही संदर्भात यांच्या काही विषयाची संदर्भित नाही आहे। पवारसाहेब आले, मुक्काम केला, मुक्काम करून त्यांनी त्यांच्या गडजोड गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्ञानराधाच्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या विषयाशी एकतरी प्रशासनिक आढावा किंवा कार्यकर्त्यांशी काही हिजबूत केली का, सगळ्यात मोठा प्रश्न आहे। अशा पद्धतीच्या वातावरणात आपण आज जगतोय की आपली परिस्थिती फक्त आपल्यालाच माहिती आहे, आपलं दुखणं आपल्यालाच माहिती।
कोणत्याही लोकप्रतिनिधीला, कोणत्याही तुमच्या अधिकाऱ्याला, कोणत्याही तुमच्या जनप्रतिनिधीला ह्याचं काही घेणं देणं नाही आहे. आज खऱ्या अर्थानं जी काही गोष्ट आपल्यावर आणलेली आहे ना, याचाच आता विचार करा. कारण की तुम्ही जर विचार केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये अशी चुने लावू कंपन्या आणि चुने लावू गोष्टी तुमच्या आयुष्यात नेहमीच वर्दळत राहणार आहेत. आणि यांची, कारण की एक पचलं की दुसरं शिजायला वेळ लागत नाही, आणि दुसरं पचलं की तिसरं त्याचा महापूर यायला वेळ लागत नाही, अशी परिस्थिती या समाजाची झालेली आहे. त्यामुळं सर्वसामान्य माणसाचा जो विचार करेल, ज्यांच्याशी सर्वसामान्य माणसाची नाळ जोडलेली आहे ना, त्या लोकांसंदर्भात तुम्ही त्या उमेदवारांनाच तुम्ही पाठबळ द्या. केवळ फक्त आश्वासनाची खैरात आणि तुमच्या घरासमोर आपली स्वतःचीच काढलेली वरात या गोष्टीवर विश्वास न ठेवता तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही जी काही भूमिका घेताल ना, ती भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. तुमच्या एका मताची किंमत तुमचा जो समर्थन लोकप्रतिनिधी येईल तो तुमच्या प्रश्नांना मार्गी लावेल. त्यामुळे मित्रांनो, या सगळ्या अनुषंगाने ईडीने काढलेली 3300 कोटी रुपयाची जी त्याची चलाचल संपत्ती त्यांनी जप्त केली, त्याबद्दलचं तर बोलायचं होतंच, पण त्या संदर्भातून तुमचीही कान उघडणी करायची. आणि दुसरा आरोप आहे माझा तुमच्यावर की तुम्ही फक्त ज्ञानराजाच्या संदर्भातल्या व्हिडिओंना तुम्हाला खूप चांगलं वाटतं, परंतु खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी जी पोटतिडकीनं बोलतो, हे सगळे विषय मांडण्याच्या मागं माझं तुमच्या अनुषंगाने विषय असतो की तुमच्या जीवनात या समाज जीवनाचा जो फरक पडतो आहे ना, ते तुमच्यामुळं पडतो आहे. आणि हे खऱ्या अर्थानं आता तुम्ही जाणलं पाहिजे. निमिटपणे आपलं दिनचर्या चलवून आपल्या घरी येऊन शांतपणे झोपणं म्हणजे जीवन जगणं नाही आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होणं, समाजाची रचनाच त्यासाठी. त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही तुमच्यावर निगडित आहे. नाही, तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही जे काही करताल त्या हिशोबाने तुमच्या जीवनाचा परिणाम तुमच्या आयुष्यावर पडत असतो. त्यामुळं मित्रांनो, सजग राहा आणि या भामट्यांपासून तुम्ही आता सावध राहा आणि योग्य तो प्रतिनिधी निवडा. जर तुमचा ज्ञानराजाचा प्रश्न तुम्हाला जर मार्गी लावायचा असेल, तुमच्या संदर्भात जो काही झालेला छळ याचा बदला घ्यायचा असेल, बदला म्हणता येणार नाही, तुम्हाला तो स्वतःला न्याय मिळवून घ्यायचा असेल, तर कृपा करून योग्य तो उमेदवार निवडून द्या. नमस्कार.